शुद्ध बीजा पोटी, 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 हरी शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटेरा, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हरी फळे रसाळ गोमटी, फळे 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 रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ रसाळ, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, हरी मुखी अमृताची वाणी, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, गोमटे गोमटे, ओके अमृताची वाणी, मुके अमृताची वाणी, देह देवाचे कारणे राम, देह देवाचे, देह देवाचे, देह देवाचे, देह देवाचे देवाचे देह देह देवाचे देह
कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे देह देवाचे करणे देह देवाचे करणे गमपनि पद मप गमपन देह देवाचे करणे हा करणे देह देवाचे हा
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। विठाला 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी अंतः प्रवेश मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयति किल शक्तिधरस्पदम् अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं तडिद्वास समनीलमेघावभास रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे इथे नमस्कारून आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधिन्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करणारा अभंग विठ्ठल महाराज म्हणतात तुम्ही जर बीज शुद्ध लावत असाल कोणतं बीज महाराजांनी सांगितलंय बीज नंबर 1 नामरूपी बीज दुसरं महाराज सांगतात यज्ञरूपी बीज तिसरं महाराज सांगतात कर्मरूपी बीज आणि चौथं महाराज सांगतात यज्ञरूपी बीज अर्थात महाराज म्हणले नाम कर्म ज्ञान आणि यज्ञ हे तीन जर बीजारोपण तुमचं शुद्ध असलं तर फळ सुद्धा तुम्हाला चांगलंच आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मग ऐका शुद्ध बीज लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं महाराज म्हणतात त्याची वाणी कशासारखी असते मुखी अमृताची वाणी त्याची वाणी ही अमृतासारखी गोड असते आणि त्यांनी आपला देह देवाच्याच कारणासाठी समर्पित केला असतो देह देवाचे कारणे ऐका शुद्ध बीज लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं महाराज म्हणतात 1 नंबर त्याची वाणी गोड असते त्यांनी आपला देह देवाच्याच कारणासाठी समर्पित केला असतो महाराज एवढ्यावर थांबत नाहीत महाराज म्हणतात त्याचं सर्वांग हे निर्मळ असून चित्त गंगा जळासारखं पवित्र असतं सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मग ऐका शुद्ध बीज लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं महाराज म्हणतात 1 नंबर त्याची वाणी गोड असते त्यांनी आपला देह देवाच्याच कारणासाठी समर्पित केला असतो त्यांचं सर्वांग हे निर्मळ असून चित्त गंगाजळासारखं पवित्र असतं मग ऐका त्याचं चित्त हे गंगाजळासारखं पवित्र असतं त्यांचं सर्वांग हे निर्मळ असतं ज्यांनी आपला देह देवाच्याच कारणासाठी समर्पित केला असतो ज्याची वाणी ही अमृतासारखी गोड असते असा कुणी महात्मा असू द्या असा कुणी साधक असू द्या अशा महात्म्याचं अशा साधकाचं एकदा आपल्या जीवनात दर्शन झालं की तुकाराम महाराज म्हणतात आपले तापत्रय निघून जातात तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य बनतं येणे आज आपल्या गावामध्ये श्रीजींचं निमित्त आणि हा नगर भोजनाचा कार्यक्रम काही ना गड्या हा नगर भोजन आहे आणि बाबा नगर भोजन कीर्तन हा सत्संग न ठेवताही करता आला असतं फक्त भोजन करून नगर भोजन वाटा लावलं असतं जमलं असतं का नाही पण आमच्या आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे मंगेशजी महाराज हरण यांनी हा उपक्रम राबवला हा सोहळा त्यांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी काय ना बाबा हे सत्संग कीर्तन कथा हे भाग्यानं प्राप्त होत असते कुणाच्याही हातून घडत नाहीये मामा कथा कीर्तन सत्संग घडण्याकरता पुण्य पदराला यावं लागत असते पण भागवतजींचा एक श्लोक आहे बघा भाग्य उदय न बहुजन्म समर्जितेन सत्संग मौच लभते पुरुष दावई भाग्याचा उदय न ते हे जोडी संत पाय जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली सत्संग कथा कीर्तन कुणाच्याही संबंधातून घडत नाही आमच्या दादांचं पहिल्यांदाच झालं की फक्त जेव घालायचे होते पण ऐका ना संकल्पना त्यांची आमचे मामा सहजासहजी भेटले म्हणे
म्हणले कीर्तन करू ना, आम्ही हे ना दुसरीकडे आम्ही हे करून जातो, पण तू घरी यायला काय हरकत आहे, बरोबर का नाही. मामाने कुठलाही विचार न करता सगळ्या मंडळीने विचार केला आणि हे सत्संग कथा कीर्तन इथं घडून आणलंय. तुम्हाला सांगू का, मंगेश महाराजांनी आज आता ही मंडळीनं उपस्थित हे रिकामी नाहीत बरं का, हा तर प्रेड सीझन कार्यक्रमाचाच आहे. पण ऐका ना ग, तुम्ही सांगतो, तुम्ही जर पत्रिका जर बघितली ना बाबा, त्या पत्रिकेवर कुणाचंच नाव नाहीये. तुम्ही जर नगर भोजनाची पत्रिका जर बघितली तर एक फक्त परमानंदचं फक्त फोटून नाव आहे, नंतर कुणाचंही त्या ठिकाणी नाव नाहीये. पण तुम्हाला खरं सांगू का बाबा, हे नावाच्या भुकेलेले नाहीत महाराज, हे नावाच्या भुकेले नाहीत, मित्रपणासाठी नावाचा त्याग केला आणि इथं उपस्थित झाले. मला सांगायचं काय की श्रीमंती कशाची आहे माहिती आहे का, पैशाची श्रीमंती नाही महाराज. आमच्या मंगेश महाराजांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. मंगेश महाराज म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्व मोठ्या कलाकारांच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते स्वभावाच्या बाबतीत. म्हणून कुठलाही कुणाला आमंत्रण नाही, फक्त फोनवर आमंत्रण आहेत, पण एवढंच आमंत्रण स्वीकारून ही दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणालाही नावापाशी कुणाचं काही दळले नसतं, मामा नावापाशी काही नसतं. तुम्हाला सांगतो, परमपूज्य मोरारी बापूंचं एक वाक्य मी वाचण्यात आलंय. परमपूज्य मोरारी बापू असं म्हणतात, हम नाम के प्रेमी नहीं, हम तो हरि नाम के प्रेमी. देवाच्या नावाचे आपण प्रेमी आहेत, म्हणून नावापाशी तर कुणालाही अपेक्षा नव्हती. म्हणून सर्व दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. प्रामुख्याने यांची उपस्थिती या ठिकाणी लागली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत विशारद. माझे तुम्हाला खरं सांगू का, या मंडळीत कीर्तन करायची पात्रता माझी मुळीच नाही, ना माझी कुठली साधना आहे, ना मला कुठलं ज्ञान आहे. पण महाराज यांच्या मनाचा मोठेपणा यांनी मला ही सेवा दिली. मंगेश महाराज म्हणले, महाराज तुम्हालाच करावं लागले, काय हरकत नाही. मी नाकार द्यायच्या भानगडीत होतो, पण महाराज म्हणतील म्हटलं की अरे आम्ही तुम्हाला कीर्तनाला घेऊन फिरवतो आणि तू आमच्या घरच्याला कीर्तनाला नाकार देतो काय. पण नाकार देण्याचं मागचं कारण एक होतं की ही सगळी अधिकारी मंडळी आहेत, इथं 3-4 जण कीर्तन कराय, 3-4 जास्त म्हणलं तरी हरकत नाही. आता ही संस्थेतली पोरं सगळी म्हणाले कीर्तन कर, काय हरकत आहे, बरोबर का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, यांचा मोठेपणा आणि मला इथं बोलवण्याचा योग. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य या ठिकाणी उभे आहेत, महाराज बालासाहेब महाराज सुरेगावकर. मामांसाठी इथं जोरदार टाळ्या वाजवा बघा. काय ना मामा, माझं एक स्वप्न होतं बरं का, लहानपणी तुम्ही नांदापूरला आले होते ना, तर मी कीर्तन काय करत नव्हतो बरं का, कीर्तन करत नव्हतो. पण मला असं वाटायचं मी कीर्तन करावं, मामाने माझ्या कीर्तनात गावं, आणि ती इच्छा आज पूर्ण झाली महाराज. तुम्हाला खरं सांगतो बरं का, मामांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्याचबरोबर त्यांच्या साथीला उपस्थित आमचे सर्व गायनाचार्य मंडळी, आमचे रामकिसन महाराज सुरवाडीकर बाबा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण भजन सम्राट वैजनाथ आपलं हनुमान महाराज भारती, त्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचबरोबर आमचे गायनाचार्य, आमच्यावर नितांत प्रेम करणारी ही मंडळी बघा, आमचे भिकाजी मामा असतील, आमचे पंडित मामा असतील, आमचे जीवलक देवानंद दादा असतील, त्याचबरोबर आमचे सर्वच ही मंडळी या ठिकाणी बरं का, एकेका ते काय दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर प्रामुख्याने ज्यांची उपस्थित लागली, आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित, आमचे ओम महाराज सोडेगावकर, त्याचबरोबर दिगंबर महाराज हातमालीकर, आमचे चैतन्य महाराज पतंगे, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावर त्यांची गोड आम्हाला साथ लाभली आहे. ते माझ्यासाठी एक व्यक्तिमत्व आगळं वेगळं आहे बरं का. माझ्या परमार्थाची सुरुवात जर कुठून झाली असेल ना, तर हनुमान महाराज शिंदे यांच्या शिबिरातून. तिथून मला परमार्थाची वाटचाल झाली ना, आजपर्यंत मी त्यांच्यामुळे इथं उभा आहे. म्हणून माझ्या गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण हनुमान महाराज शिंदे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांची सर्व संस्था या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण केदारे महाराज बाबांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आमचे प्रभा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच माझ्या आमचे मारुतराव बाबा आलेत कंजाऱ्यावरून, आमचे नारायण मामा सगळेच या ठिकाणी, प्रदीप गुरुजी, प्रदीप महाराज आले त्या ठिकाणी. सर्वात ज्यांना देव आहे तेवढे या समोर या तुमच्या भावाचं कीर्तन या, आहे का नाही. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी तुमच्यापर्यंत गोड असा आवाज येतोय, आमचे मावस भाऊ उमेश महाराज वानखेड, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा. गोड साऊंड सिस्टम बघा, गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सर्वांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कुणाचं नाव घेतलं असं राहिलं असेल तर ज्यांनी यूट्यूब चॅनल ज्यांचं उपस्थित आहे या ठिकाणी, काय अमोल महाराज, त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. ऐका, या विनंतीला ज्यांच्या आमंत्रणातून मी आलोय, हरिभक्तपरायण आमचे रामदास बाबा हरण, त्याचबरोबर गजानन महाराज रामदास हरण आणि मंगेश महाराज हरण. ऐका ना गड्या, मग रामदास महाराज मी अभंग याकरता निवडलाय, शुद्ध बीजा पोटी. ज्यांच्या मुळात जर बीज शुद्ध असेल ना,
तर फळश्रुती सुद्धा चांगली येत असते बरं का. परमार्थाची वाटचाल आणि परंपरा टिकून ठेवण्याकरता मंगेश महाराजांच्या घरात परंपरा चालू आहे महाराज परमार्थांची. रामदास महाराज हे खूप गोड गायक आहे जुनी, तुम्हाला सांगतो ऐका. त्यांची परंपरा त्यांनी आज टिकवतात. मला ज्ञानोबरांची कवी आठवते, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरी लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. ज्या मार्गाने त्यांना परंपरा चालून दिली त्या परंपरा ते जोपासण्याचं काम करतायत. म्हणून सर्वांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आजचं निमित्त नगर भोजनाचं आहे. ऐका गड्या, उभे राहा वेळ कमी आहे. चला, आजचं निमित्त नगर भोजनाचं आहे. का नगर भोजन करावं याचं कारण आहे. ऐका, नगर बाबा 3 असतात. नगर अनेक नगर असतात. एक गाव नगर असते बाबा मामा, एक नगर गाव असते आणि एक सुराणा नगर असते. ऐका, एक गाव असते, एक नगर असते, एक पंढरपूर एक नगर आहे, बरोबर का नाही. आणि एक हे 3.5 हाताचं एक नगर आहे. ऐका, मग नगर का कराय, या 3.5 हाताच्या शरीरातून या नगराची म्हणजे या देवाची इच्छा पूर्ती होण्याकरिता केलेला गेलेला अट्टहास म्हणजे नगर भोजन. का नगर भोजन करायचं, का नगर भोजन करायचंय. एखादं देवाकडं साकडं घातलेलं असतं आणि ते साकडं पूर्ण झाल्यावर कल्पना मिळाल्याच्या बाबतीत देवाचे आभार मानावे याकरता केलेली क्रिया म्हणजे नगर भोजन. का विघ्न आमच्या जीवनात आहेत, संकट आमच्या जीवनात आहेत, म्हणजे त्या संकटाला कुठंतरी थारा द्यावा, कुठंतरी संकटाला समोर जावं आणि त्याची पूर्तता करावी म्हणून नगर भोजन आहे. तुम्हाला मुळात सांगू का गड्या, का त्या देवाकडे जायचं, कारण विघ्नाचा विनाश करणारा तो आहे महाराज, बरोबर का नाही. विघ्न विनाश, बरोबर का नाही. मला तुम्हाला सांगायला जर गेलं ना तर बघा, का मंगल करायचं, का देवाला आभार मानायचं, याचं कारण शास्त्र असं सांगते मामा, विघ्न विनाशना अनुकूलम व्यापारत्वम विशिष्टत्वम मंगलत्वम. याचा अर्थ असा आहे, एखादं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं याकरता गेलेली क्रिया म्हणजे विनंती, मंगलाचरण. त्या मंगलाचे चरणाचे 3 प्रकार सांगितले आहेत महाराज. एक वस्तू निर्देश मंगल 1, एक नमस्कार रूपी मंगल 2 आणि एक आशीर्वाद रूपी मंगल 3. त्याची ही 3 पद्धती सांगितलेल्या. कधी करायचं, मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी शास्त्रांनी पठणते. विठ्ठल म्हणून हा गोड उपक्रम, गोड नियोजन या ठिकाणी मंगेश दादांनी केलं, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. ऐका, अभंग कीर्तना करता अट्टहासानं निवडलाय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. महाराज अभंगामध्ये परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. महाराजांनी संबंध प्रतिपादन करताना 4 सांगितलेल्या पद्धती. पहिली पद्धत महाराजांनी सांगितलं बीजारोपण कोणाचं कशाचं. पहिलं सांगितलं नामाचं, दुसरं सांगितलं कर्माचं, तिसरं सांगितलं यज्ञाचं आणि चौथं सांगितलं ज्ञानाचं. नामरूपी कर्म बीज उदयाला आला, परमार्थ सफल झाला. कर्मरूपी बीज उदयाला आला, परमार्थ सफल झाला. ज्ञानरूपी बीज उदयाला आला, परमार्थ सफल झाला. आणि यज्ञरूपी बीज आला, परमार्थ सफल झाला. ऐका महाराज, आपण या तिन्हीचा विचार सोडून देऊन एक आपण पद्धतीचा एका विचार करू, कोणती कर्मरूपी बीज. ऐका महाराज म्हणले, तुम्ही जर बीज शुद्ध लावत असाल तर फळ शुद्ध येणार, भेटणार, त्याच्यात नवल नाही. महाराज बीज कोणतं, कर्मरूपी बीज. महाराज सरळ सांगतात, तुम्ही जर चांगले कर्म केले तर फळ चांगले आणि वाईट कर्म केले ना तर फळ वाईट. कधी कधी आपल्या मनाला प्रश्न पडतो, महाराज काय चुकलंय आमचं, काय चुकलंय. आम्ही हरिपाठाला हजर आहोत, आम्ही कीर्तनाला हजर आहोत, आम्ही कथेला हजर आहोत, आम्ही नगर भोजनाच्या कीर्तनाला हजर आहोत, आम्ही रोज देवाची नामधारणा करतो, सत्संग करतो, कथा कीर्तन करतो, तरी सुद्धा आमचं देवानी वाटोळ केलंय. आणि बघा ना, ती समोरची माणसं, त्यांना कधी एकादशी माहित नाही, त्यांना कधी देवाची वारी माहित नाही, आषाढी पंढरीची वारी माहित नाही, नामधारणा माहित नाही, देवाचा सत्संग माहित नाही, तरी सुद्धा जीवनात देवाने त्यांचं चांगलं केलं. असा प्रश्न पडतो ना मामा आपल्याला. ऐका ना, आपल्यालाच असा प्रश्न पडावा याच्यात नवल नाही बाबा. हाच प्रश्न एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांना पडला होता. आणि तुकोबाराय म्हणू लागले, ए देवा, असं काय चुकलंय देवा, असं काय चुकलंय देवा की अख्ख्या 5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या घरातली 3 माणसं मरावीत. सांगेन मी आपल्याला. बघा, तुकोबारायांचा एक मुलगा दूध नाही मिळाला होता म्हणून मेला होता. तुकोबारायांची पत्नी अन्न करता मेली होती. सांगेन मी आपल्याला, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार.
काय चित्ते आले तुझ्या बळे बांधुनिया देशी काळा ऐसे काय चित्ते आले तुझ्या बळे बांधुनिया टाळ्या वाजवायच्या. काय ना महाराज, हे गातात तुम्हाला दिसत आहेत, वाजवताना तुम्हाला दिसत, याचं कारण काय माहितीये का? हे मुळात अगोदर असताना सामान्य माणसं होती, ती काय मुळात गायक कलाकार नव्हती. पण ऐकाय ना, ज्ञानोबारायांनी त्यांचा हात धरला म्हणून आज संबंध महाराष्ट्रावरती फिरत आहे. काय समाधीला डोकं त्यांचं ज्ञानोबारायांच्या लागलं म्हणून संबंध महाराष्ट्रावर फिरतात. म्हणून सांगायचं मला काय, तुकोबाराय म्हणतात, देवा असं काय चुकलंय देवा की माझ्या घरातली 2 माणसं 3 माणसं मरावीत. तुकोबारायांचा मुलगा दूध नाही मिळाला होता म्हणून मेला होता. तुकोबारायांची एक पत्नी अन्न करता मेली होती. सांगेन मी आपल्या गड्याला, तुम्हाला या जगतात तुम्हाला व्हायचंय ना, चांगला कीर्तनकार व्हा, चांगला गायक व्हा, चांगला मृदंगाचार्य व्हा, टाळकर, चांगला वकील, डॉक्टर, का जे काही व्हायचं ते व्हा. आणि या जीवनात तुम्ही साधू होण्याच्या भानगडीत पडू नका. काय माहितीये का महाराज, कारण साधू झाल्याच्या नंतर बायको जरी मेली ना मामा, तरी म्हणावं लागतं बरे झाले देवा. लोकांनी जरी गाढवावरून धिंड काढली ना, तरी म्हणावं लागतं बरे झाले देवा. लोकांनी 10 लाख रुपयाचं कर्ज जरी बुडवलं ना भिकाजी महाराज, तरी म्हणावं लागतं बरे झाले देवा. निघाले दिवाळे बरिया दुष्काळी पिढा गेली. साधू होणं फार कठीण आहे महाराज, साधू होणं सोपं नाही. आजकाल साधू होतात, पण आजकाल साधू नाही, आजकाल संधी साधू होतात. तुकोबारे म्हणतात ना, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. साधू होणं फार कठीण आहे महाराज, फार कठीण आहे. साधू कुणाला म्हणायचं? अहो जगाने त्रास दिला, जगाने भिक्षा दिली नाही हो, पण जगा करता दान मागावं, पसाय दान मागावं, याला साधुत्व म्हणतात. जगाने काठीनं मारावं, जगाने एखाद्या ब्राह्मणांनी काठ्यानं मारावं, पण त्यांच्या घरी पाय चेपण्याकरता आमच्या साधून जावं, याला साधू म्हणावं. अरे जगाने 108 वेळा थुंकावं, पण त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त करावं, याला साधुत्वाचं लक्षण म्हणतात. पण साधू होणं फार कठीण आहे महाराज. आमचे नरेश बाबा सांगतात, साधू होणं कठीण है, जैसे चढे पेड़ खजूर, चाखे तो मिले प्रेम रस और गिरे तो चकनाचूर. साधू होणं फार कठीण आहे महाराज, साधू होणं फार कठीण आहे. तुकोबारे म्हणतात, देवा असं काय चुकलंय, असं काय चुकलंय, असं काय चुकलंय, नामधारणा सत्संग करतोय आणि तुझा आज माझं काय वैरत्व, एवढे दुःखाचे डोंगर तू दाखवतोस. घरी रांडपोरे मरती भूपावासी, घरी रांडपोरे मरती भूपावासी, गावाच्या पाटलांनी आमच्या जगद्गुरु तुकोबाराला हाकलावं, पण त्या जगद्गुरु तुकोबारांनी या जगाकरता रडावं. ऐका ना गड्या, साधूचं लक्षण काय सांगावं, काय सांगावं साधूचं लक्षण. अरे जगाने मधुकरी दिली नाही आमच्या ज्ञानोबारांना, त्याच ज्ञानोबारांनी जगाकरता पसायदान मागावं, साधूचं लक्षण आहे. ऐका ऐका, तुकोबारांचा वनवास झाला, तुकोबारांचा ज्ञानोबारांचा वनवास झाला, पण मामा ऐका, ज्याच्या जीवनाचा वनवास होतो ना, त्याच्या जीवनाचा सुवास येत असतो बरं का. हो बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिडा केली कोपला
माझ बीक कोण गाली हे पांडुरंगा ए दुखा काय आहे महाराज इथं इथं गायक गंधर्वासारखे झाले बरं का, वाद केंद्रासारखे झालेत, ऐकणारे परीक्षितीसारखे झालेत, पण एकदा वक्ता शुकदेवजी महाराज नाही फक्त. पण मला माहित आहे ही सांभाळून चालणारी मंडळी बरं का. ऐका, साधू होणं कठीण आहे. ऐका, तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबरा म्हणतात देवा असं काय झालं, त्याला एकमेव कारण आहे त्यांच्या जीवनात घडलेलं कर्म. साधू होते आणि कर्म चांगलंच होतं ना, पण पूर्वकर्म फळाला आलं, तुकोबरायांना हा 8 तास भोगावा लागला. ऐका, कर्म कसं असते तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आई बाबा, पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरी झालेलं धान्य घरी साठवण्याकरता एक लाकडाची कोटी असायची. काय म्हणतात आपल्याकडे त्याला? गहू जर झाले, ज्वारी झाली तर साठवण्याकरता घरी काय असायचं त्याला, काय म्हणतात त्याला? कणगी, बरोबर का नाही? कोटी म्हणतात काही भागात, कणगी भागात आहे का. आता भागाभागातला फरक वेगळा आहे की नाही. आता नाही 5 किलोमीटरला भाषा बदलते, बरोबर ना. आता काही लातूरकडे गेले तर मामाला विचारा कसे बोलतात, आलाव का गेलाव का, बरोबर का नाही. इकडे नांदेडकडे गेले तर काय म्हणतात, आल्या का गेल्या का. आपल्या इकडे काय म्हणतात, आले का गेले का, बरोबर का नाही. कालच खैर गाऊन आलो मामा अर्धापुरून बरं का, कीर्तनाला होतो. तिथले माणसं म्हणले महाराज आज तुम्ही जरा लवकर आल्या. ते ना तुम्ही लवकर आल्या असं म्हटल्या बरोबर मी धोत्राकडे पाहिलं, धोत्राच्या ऐवजी 3.5 घातली, म्हणजे घोटाळा असा होत असते. म्हणून म्हटलं तुम्ही काय म्हणतात आपल्याकडे त्याला भाषेत फरक, कणगी म्हणतात, बरोबर. ऐका बाबा, त्या कणगीला 2 तोंड असतात, वरून टाकायचं एक तोंड आणि खालून काढायचं एक तोंड. ऐका, हा तर विचार एकदम साबूत आहे बघा. वरून जर तुम्ही ज्वारी टाकली तर खालून तुम्हाला ज्वारी मिळेल, वरून जर तुम्ही बाजरी टाकली तर खालून तुम्हाला बाजरी मिळेल, वरून जर तुम्ही गहू टाकलात ना खालून तुम्हाला गहू मिळेल. अर्थात वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे, खालून जे काढताय ते तुमचं प्रारब्ध आहे, आणि पेरताय ना त्याला क्रियमान असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कर्म किती वाईट आहे, कर्म किती वाईट आहे, लक्ष देऊन ऐकायचं, थोडं लक्ष देऊन ऐका. 2 सोन्या चांदीचे व्यापारी होते, मला कर्म सांगायचे. महागडी गाडी होती, सोन्या चांदीचे व्यापारी होते. निघण्याकरता अंधार झाला, रस्ता चोरीचा वाटत होता, अंधाराचा रस्ता वाटत होता. ऐका गड्या, सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांच्या मनात विचार आला, भरपूर सोनं आपल्याकडे, चांदी आपल्याकडे भरपूर सोनं आहे, यदा कदाचित जर आपल्या रात्री चोरांनी अडवलं तर, आपलं सोनं घेऊन गेले तर, असा मनात प्रश्न आला. मला कर्म सांगायचं किती वाईट आहे. मनात प्रश्न आल्याबरोबर विचार केला, आपल्याला आधाराची कुठे गरज आहे. असा बल्ब चमकताना त्याला दिसला. बल्ब चमकताना दिसल्याच्या नंतर गाडी समोर गेली, एका श्रीमंत माणसाचा बंगला दिसला. गाडीतून ते सोन्या चांदीचे व्यापारी उतरले. उतरल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसाच्या दारात ते सोन्या चांदीचे व्यापारी गेले. व्यापारी गेल्याच्या नंतर दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा ठोठावला आणि श्रीमंत माणूस बाहेर आला आणि विचारायला, काय हवंय तुम्हाला? काही नाही, आम्ही 2 सोन्या चांदीचे व्यापारी आहोत, गाडी थोडी आमची सोन्या चांदी भरपूर आहे आमच्याकडं. आम्हाला रात्री जाण्याकरता आता सध्याच्याला 10 वाजलेत रात्रीचे, अंधाराचा रस्ता आहे, चोरीचा रस्ता आहे. आमच्या मनात एक खंत आहे की आमच्याकडे भरपूर सोनं असल्यामुळे आम्हाला भीती वाटायला लागली, आमचं सोनं कोणीतरी नेलं तर, आम्हाला कोणी मारलं तर. असा प्रश्न त्यांच्या श्रीमंत माणसाच्या टाकला समोर. आणि टाकल्याच्या नंतर तो श्रीमंत माणूस म्हणाला, काय हरकत नाही बघा, काय हरकत नाही, ही गादी पलंग दिसते ना, या गादी पलंगावर रोज माझी 2 मुलं झोपतायत, पण आज ते शेतीच्या कामास्तव ते शेताकडे गेलेत, बिनधास्त तुम्ही या गादी पलंगावर तुम्ही झोपी जा असं म्हटलंय. बरोबर ते 2 सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी बॅगा जवळ घेतल्या सोन्या चांदीच्या, आणि त्या गादी पलंगावर बरोबर 11 वाजता झोपी गेले. किती वाजता बाबा बोलत चला? 11 वाजता. बरोबर 11 वाजता झोपले. आणि 12 वाजता मामा या श्रीमंत माणसाच्या मनात विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं. कळालं का माझं बोलणं?
त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं त्या स्त्रिया त्या सोन्या चांदीच्या वापराला ठार मारायचं, यायचं सोनं आपण घ्यायचं आणि आपण श्रीमंत व्हायचंय. माझ्या कीर्तनातून एक वाक्य घरी घेऊन जा गड्या. जोपर्यंत या भारत देशातील श्रीमंत लोकांचा अजून श्रीमंत व्हायचा जोपर्यंत विलास थांबत नाही ना, तोपर्यंत या देशातल्या गरिबांना कधी श्रीमंत व्हायची इच्छा करायची नाही. असली पाहिजे श्रीमंती, मी या मताचा नाहीये. आज प्रत्येकाकडे श्रीमंती असली पाहिजे. पण ऐका, ज्या गडी श्रीमंती असेल ना त्या गडी संस्कृती सुद्धा असली पाहिजे ना मामा. संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्रे एके ठाया. संपत्ती त्याला नाही, संपत्ती बरोबर दया असली पाहिजे. ऐका ऐका, सत्संग कुणाच्या ह्यातून घडत नाही. पैसेवाले मी म्हणतो सावरखेड्यात भरपूर असतील, भरपूर म्हणल्यापेक्षा भरपूर, पण प्रत्येकच नगर भोजनाला आणि प्रत्येकच कार्यक्रमाला सत्संग त्यांच्याकडून घडत नसेल. भाग्यवान मंडळी ज्यांच्याकडून सत्संग घडते. ऐका, श्रीमंती असली पाहिजे, बरोबर संस्कृती असली पाहिजे. त्या तिजोरीमध्ये, त्या संपत्ती बरोबर त्या तिजोरीमध्ये गाईचा हिस्सा असला पाहिजे, त्या तिजोर अनाथ लेकरांचा हिस्सा असला पाहिजे, त्या तिजोरीमध्ये गोमातेची सुद्धा दक्षिणा असली पाहिजे. ऐका गड्या, या तिजोरीमध्ये संस्कृती नसेल ती तिजोरी जळेल तरी नाही तर बुडेल तरी. ऐका ना, सांगा मला, द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती राहिली नाही, द्वारका बुडाली. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती राहिली नाही, लंका जळाली. द्वारिका, लंका, आफ्रिका, अमेरिका, चिंताच करू नका बघा, एक दिवस जळाल्याशिवाय राहणार नाही. जिथं संस्कृती असेल ना आणि संस्कृती नसेल आणि संपत्ती असेल ना, ती जळाल्याशिवाय नाही तर बुडाल्याशिवाय राहणार नाही बघा. असली पाहिजे ना श्रीमंती. मी या नाही मताचा मामा नाहीये, पण ऐका ना गड्या, पैशानं श्रीमंती कळत नसते. ऐका, पैशानं श्रीमंती कळत नसते. याचं लाईव्ह उदाहरण तुम्हाला देतो. आज एवढी मंडळी जमली नाही, आता नावं घ्यायला गेले तर अर्धा घंटा लागेल याची बरं का. ही जमलीत ना. ऐका, पैशानं ही सगळी कलाकार येतील बरं का. तुमच्या कार्यक्रमाला कलाकार येतील पण ही सगळी येणार नाही. काय म्हणायचं मला, पैशानं कलाकार येतील पण हे सगळ्यांना येणार नाहीये. ऐका, निरपेक्ष भावना यांच्या मनात आणि फक्त मंगेश दादावर असणारे प्रेम, म्हणून ही सगळी जण या ठिकाणी उपस्थित. मला सांगायचंय, पैशानं श्रीमंती कळत नाही, नोटामधून तुमची श्रीमंती कळत नाही. तुम्हाला वाटत असेल ना तुमची श्रीमंती मोपायची असेल ना, तुमची श्रीमंती मोपायची असेल ना, तुमच्या डोळ्यात 2 थेंब पाणी येऊ द्या आणि तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू, आलेले पाणी पुसण्यासाठी किती जणांचे हात समोर येतील ते हात मोजा, त्यावरनं तुमची श्रीमंती कळत असते. पैसा असला म्हणजे श्रीमंती कळत असते का. ऐका, त्या श्रीमंत माणसाच्या मनात आला ठार मारायचंय. बरोबर 12 वाजता 2 मारेकरी बोलवले आणि सांगितले, बघा थकलेले आहेत, दमलेले आहेत व्यापारी, सोनं भरपूर आहे, चांदी भरपूर आहे, बरोबर 4 वाजता मारायचं. निम्म सोनं तुम्ही घ्यायचं, निम्म मला द्यायचं, आपण श्रीमंत व्हायचं. किती वाजता महाराज ठरलं बाबा, बरोबर 4 वाजता. पण ऐका ना, ही जी मंडळी गेली होती ना, ही शेतात 2 यांच्या श्रीमंत माणसाची मुलं, ती 3 वाजता घराकडे आली आणि आल्याच्या नंतर उठवलंय, हो दादा तुम्ही आमच्या गादी पलंगावर झोपलात, उठा, आम्ही रोज या ठिकाणी झोपतोय. ऐका ना, असं म्हटल्याबरोबर ते सोन्या चांदीचे व्यापारी उठले, घड्याळीत बघितले, रात्रीचे 3 वाजले, जायला हरकत नाही. त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याने आपल्या बॅगा घेतल्या, गाडीत टाकल्या, निघून गेले. ऐका, ते श्रीमंत माणसाचे 2 मुलं झोपले. झोपल्या बरोबर ते मारेकरी आले. 4 वाजता मारेकरी आले. आता त्या मारेकऱ्याला काय माहित महाराज, या श्रीमंत माणसाची मुलं आहेत का 2 सोन्या चांदीचे व्यापारी आहेत. मागचा पुढचा विचार केला नाही आणि धाड दिशी त्या त्या श्रीमंत माणसाच्या 2 मुलाचा काटा काढला. तो श्रीमंत माणूस घराच्या बाहेर पडला, बघतो तर काय, रक्ताच्या थरोळ्यात माझे 2 मुलं पडलेत. पडल्याबरोबर रडायला लागला, हंबरडा फोडायला लागला. तो थेट पैठणला गेला नाथ महाराजांकडे. नाथ महाराजांकडे गेल्याच्या नंतर नाथ महाराजांना म्हणू लागला, ओ बाबा असं काय चुकलंय बाबा, असं काय चुकलंय बाबा की माझ्या घरातली दोन्हीच्या मुलं मरावीत. त्यावेळेस त्याला नाथ बाबा हरिपाठात उत्तर देतात, केले कर्म झाले भोगाले, 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 भोगाले.
टाळ्या वाजव. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. ऐका, जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ भेटणार आहे. ज्ञानोबरांची भाषा पहा ना. कर्मी इंद्रिय सुखे करीती कर्मे अशिके जे का वर्ण विषके भागा आली. पुढे जाऊन ज्ञानोबरा म्हणतात विधी ते पाळी ते निषेधा ते गाळीत मज देऊन जाळीती कर्म फळी. ज्याला त्याला कर्म भोगावं लागल. तुमचा प्रश्न असेल महाराज माणसाला कर्म भोगावं लागतं का? माणसाला तर कर्म भोगवलं असेल कुणी असू द्या, मग गावचा सरपंच असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या. नामा मने कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना नामा मने कर्म रेखा देवादिका चुकेना देवादिका चुकेना देवादिका चुकेना नामा म्हणे कर्म रेखा आणि देवाधिका चुके ना. ऐका, देवाला देखील कर्म चुकलं नाहीये. देवाचं एक कर्म चुकलं. 14 वर्ष 28 दिवस रामप्रभूंना वनवासाला. कर्म दशरथ योगे मेला दशरथ योगे मेला कर्म श्रीराम वनवासा गेला कर्म रावण क्षय पावला योग घडला सीता भेटे योग घडला सीता देवी पर्यंत गवारा सादर पर्यंत गवारा पर्येसी गवारा सादर पर्येसी गवारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. देवाला देखील कर्म चुकलं नाही. देवाला कर्म चुकलं नाही. देवाची गोष्ट द्या सोडून देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. एक कर्म चुकलं राजा दशरथांचं. काय कर्म चुकलंय? श्रावण बाळाच्या हातून वध झाला. वध झाल्याच्या नंतर श्रावण बाळाच्या आईवडिलांनी श्राप दिला राजा दशरथाला. सांगितलं ए दशरथ राजा, अरे एकुलता एक आधार तू आमचा म्हातारपणा संपवलास. जसा आमच्या अंतकाळीच्या वेळेस आमचा मुलगा जवळ नाही ना, तसा श्राप आहे माझा तुझ्याही अंतकाळीच्या वेळेस तुझा मुलगा जवळ नसणार. चौघे पुत्र त्या दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता. जसा कर्म करू ना तसं तुम्हाला भोगावं लागल. कर्मे रावण क्षय पावला. ऐका, रावणाकडे किती संपत्ती होती? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 70 कोटी. ऐका, संपत्तीहीन रावण होता. संपत्तीहीनही नव्हता रावण, तर संततीहीनही रावण होता. किती संतती होती आई? किती संतती होती? 80,000 बायका. आपल्यासारखे 1 अन 2 नाही, 80,000 बायका, 1 लाख पोहरं आणि 1.25 लाख नातू. एवढी संपत्ती होती, एवढी संतती होती. पण रामप्रभूंच्या हातून माती खात मरावं लागलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. ज्याला त्याला कर्म भोगावं लागतं. ऐका, वियोग घडला सीता देवी. बाबा विरोधानं सांगत असतो बघा, सध्याचा जमाना मामा असा आहे बघा, ज्या माणसाला 50,000 पगार आहे ना, त्याच्या बायकोला चपलाची 20 जोडायची. खरंच बरं का? तुम्ही या पुण्यात, आता हिंगोलीत आहेत का नाही माहित नाही मला, पुण्यात बरोबर चपला बाहेर बाहेर जायची चप्पल वेगळी, मार्केटला जायची, कीर्तनाला जायची वेगळी चप्पल आहे. आहेत ना महाराज? ऐका, आणि अशा चप्पला आहेत. मी हडपसरला कीर्तनाला गेलतो मामा, तिथे एक बाई चप्पल घालून वाढायला आली. मी म्हणलं बाई तुम्ही चप्पल घालून वाढायला आल्या? म्हणले हो महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं अशा किती काय? म्हणली बाहेर जायची वेगळी, मार्केटला जायची वेगळी, कीर्तनाला जायची वेगळी, पाहुण्या रावण्याला भेटायला जायची वेगळी. म्हणलं बाई सगळ्या सोडून हाणायचे असतील तर 2-4 आण. ऐका, चप्पल घालायला, ऐका, ज्या माणसाला चप्पलाला 20 जोड म्हणजे 40 चप्पल आहेत. पण आता मुख्य ऐका, विनत सोडून द्या. चप्पल घालण्याकरता पाय द्यायचेत का नाही द्यायचेत हे ज्याच्या हातात आहे ना मामा, त्याची बायको बिगर चपलाची 14 वर्ष वनवास.
वियोग घडला सीता देवी. कर्म कुणाला चुकत नाही. मग तुम्हाला वाटत असेल ना कर्म शुद्ध कर्म करावं शुद्ध फळ भेटावं, तुम्हाला असं वाटत असेल ना तर कर्म करताना शुद्ध कर्म करा, फळ शुद्ध आहे. अभंगाचं प्रथम शुद्ध विद्या पोटी, शुद्ध विद्या पोटी, वा वा. शुद्ध विद्या पोटी, 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 शुद्ध बीजा 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 पोटी, ओ शुद्ध विद्या पोटी, 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 वा वा. शुद्ध विद्या पोटी, शुद्ध विद्या पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळेर जाया गोमाटी, फळेर सारे गोमाटी, फळेर जाया गोमाटी, फळेर जाया गोमाटी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. वा वा. मुखी अमृताची वाणी, शुद्ध विद्या पोटी, फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ ओ शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ गोमाटी, 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 वा वा. सुरेगावचे मामा, वैजापूरचे मामा, पिंपळखुट्याचे मामा, शिलसुऱ्याचे ऐका. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुम. अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश केला. महाराज म्हणले बीजारोपण जर शुद्ध असेल तर फळ शुद्ध आहे. ऐका ना घड्या, पण ऐका कुणाच्याही पोटी कोण जन्माला यायला मामा रिकामा नाहीये. कुणाच्याही पोटी कोण जन्माला यायला रिकामा नाहीये. कधीतरी आपल्या मनाला प्रश्न करा, देऊचे तुकोबराय कणकाई देवीच्याच पोटी का जन्माला आले असावेत? स्वामी विवेकानंद भुवनेश्वर देवीच्याच पोटी का जन्माला आले असावेत? ऐका, आमच्या ज्ञानोबराय रुक्मिणी आई साहेबाच्याच पोटी का जन्माला आले असावेत? आणि या महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्याच पोटी का जन्माला आले? चांगली मुलं जन्माला येण्याकरता मायबापाचा तप लागत असते गड्या. ऐका, हनुमंतराय उगी जन्माला आले नाहीत. अंजनी मातेनं तप केलं 14 वर्ष. अंजनीच्या तपासाठी हनुमंतरायांना जन्म घ्यावा लागला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. चांगले मुलं जन्माला येण्याकरता मायबापाचा तप लागत असते. आई गड्या, ऐका, आमचे मंगेश महाराज वारकरी संप्रदायाची धुरा चालवतात ना, त्याचं बीजारोपण मला शुद्ध होतं. रामदास महाराज. ऐका, बीज शुद्ध होतं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा आणि तुझी चरण सेवा. ऐका, असं बीज असावं लागतं, त्यावेळेस फळ शुद्ध जन्माला येतात. मला सांगायचं काय, बीज शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. ऐका, त्यांच्या रूपी बीज शुद्ध आहे, अर्थात मंगेश महाराज रूपी बीज शुद्ध आहे आणि श्रीजी बाळ फळ शुद्ध सुद्धा आहे. ऐका, मला सांगायचं काय, चांगली मुलं जन्माला येण्याकरता तप लागत असते. मग महाराज तुम्ही म्हणसाल तप कशाचं?
तप कशाचं? नामाचा तप घ्या, साधनेचं तप घ्या, बाकी दुसरं तिसरं सोडून घ्या. सरळ सोबत 80 रुपयाची ज्ञानेश्वरी तुमच्या घरात आहे. ऐका, फार किंमत 80 रुपये छोटी आहे, पण जीवनाचं सार्थक करणारी फक्त ज्ञानेश्वरी आहे. ऐका, ज्ञानेश्वरी घ्या, एकदा तरी ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. ऐका, सामान्य ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोला पहावे ओ डोला पहावे, डोला पहावे ओ डोला पहावे पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोला पहावे पंढरी, डोला पहावे, डोला पहावे पंढरी, डोला पहावे पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. सामान्य ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी गळ्या. ऐका, सारस्वताच्या गळ्यातनं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ऐका, वाचा, काय साधनेचं तप असते, काय ज्ञानेश्वरीची कृपा असते सांगू गड्या तुम्हाला. ऐका, आळंदीत या, आळंदीत आला ना, ज्ञानोबरांचं दर्शन घ्या. ज्ञानोबरांचं दर्शन घेतल्याच्या नंतर काय ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे मला तुम्हाला सांगायचंय. ज्ञानोबरांचं दर्शन केल्याच्या नंतर एका सोहम नावाच्या विद्यार्थ्याचा शोध घ्या. कोण सोहम? कोण सोहम? इयत्ता 7वी शिकतोय बाबा तो सोहम. ऐका, इयत्ता 7वी शिकतो तो सोहम बाबा. पण ऐका गड्या, इयत्ता 7वी शिकत असणाऱ्या सोहमची आज मुखोद्गत ज्ञानेश्वरी पाठ आहे. ऐका, काही पत्रकार त्या सोहमकडे गेले बाबा, आणि ते पत्रकार सोहमला विचारायला लागले, ओ सोमबाळ, अरे सोमबाळ, अरे भल्या भल्यांचं आयुष्य काठाला गेला, परमार्थ टोकाला गेला, ज्ञानेश्वरी पाठ नाही झाली, आणि तुझी इयत्ता 7वीत असताना ज्ञानेश्वरी पाठ झाली, याचं कारण तरी सांग म्हणे. त्यावेळेस तो सोहम पत्रकाराला उत्तर द्यायला लागला. तो सोहम सांगतोय, पत्रकार साहेब, दाखवा या जगताला, द्या या वारकरी संप्रदायाला, दाखवा या आळंदीला, अहो दाखवा या जगताला. याचं एकच कारण आहे म्हणणे, की ज्या वेळेस मी आईच्या गर्भात होतो, ज्या वेळेस मी आईच्या पोटात होतो ना, त्यावेळेस माझ्या आईनी ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या खाली त्या ज्ञानेश्वरीचे 108 वेळा पारायण केले, आणि त्याची फलश्रुती अशी झाली, माझी ज्ञानेश्वरी पाठ झाली. का करणार नाही कृपा महाराज? निश्चित कृपा करते, फक्त तेवढा भाव तुम्हाला समर्पित ज्ञानेश्वरी करायला. मला सांगायचं काय, चांगली मुलं जन्माला येण्याकरता मायबापाचं तप लागत असते. ऐका, मग शुद्ध बीज पोटी आपण बीज लावल्याच्या नंतर महाराज म्हणले, जे बीज चांगलं येते ना, ते कसं असतं? ऐका, त्याचं फळ सुद्धा गोमट असतं. ऐका ऐका, मला 4 वर्ग तुम्हाला सांगायचे. पहिला वर्ग असा आहे, बीज शुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग असा आहे, बीज अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग असा आहे, बीजही अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. आणि चौथा वर्ग या अभंग करता, बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध. ऐका, पहिला वर्ग बीज शुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग घ्या, बीज अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. हिरण्यकशी रूपी बीज आहे आणि भक्त प्रल्हाद फळ आहे. बाप महाराज अशुद्ध होता पण पोरगा शुद्ध जन्माला आला. मला सांगायचं काय, तिसरा वर्ग घ्या, बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. धर्तराष्ट्र रूपी बीज आहे आणि दुर्योधन फळ आहे, दोन्ही अशुद्ध आहे महाराज. आणि अभंगा करता चौथा वर्ग, बीजही शुद्ध आहे आणि फळ सुद्धा शुद्ध आहे महाराज. ऐका, कबीर रूपी बीज आहे आणि कमाल महाराज फळ आहेत. जिजाऊ रूपी बीज आहे, छत्रपती शिवाजी महाराज फळ आहेत. ऐका, आई रुक्मिणी साहेब रूपी बीज आहे आणि ज्ञानोबा फळ आहे. आई कनकाई रूपी बीज आहे, तुकोबराय फळ आहे. आई भुवनेश्वर रूपी बीज आहे आणि स्वामी विवेकानंद फळ आहे. ऐका, कबीरदास महाराज कोण कबीर कोण कमाल, जातीनं मुसलमान महाराज, पण आमच्या संतांना कधी जात विचारायची नाही बाबा. आमच्या जाण संतांना न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई, याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेद. ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. तुका मने नव्हे जाती सवे कामा, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य, ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. तुका मने जाती सवे कामा,
ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. ऐका, जातीचा विचार करून संतांना किंमत देऊ नका. बघा, जात ना पूछो साधू की पूछली जे ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. आमच्या संतांना कधी जातीला विचारू नका. कबीरदास महाराज मुसलमान जातीनं, पण ऐका गड्या, कबीरदास महाराजांच्या घरी एक पत्र आलं, 50 वारकरी तुमच्या घरी जेवायला येणार आहेत. कबीरदास महाराजांनी ते पत्र वाचलं आणि वाचल्याच्या नंतर कबीरदास महाराज घरातल्या भिंतीच्या कोपऱ्यात बसून रडायला लागली. रडत असतात कबीरदास महाराज रडायला लागले. रडत असताना बघितल्याच्या नंतर तो कमाल महाराज 2री 3रीला 5वी 6वीला शिकत असणारा कमाल महाराज, ऐका, कमाल महाराज घरात आले. आल्याच्या नंतर बाप रडताना पाहिल्याच्या नंतर कमाल महाराज म्हणायला लागले, बाबा, हो बाबा, अहो तुम्हीच तर म्हणताय ना बाबा, संसाराची चिंता करायची नसते, संसाराची काळजी करायची नसते, आणि तुम्ही रडताय बाबा. त्यावेळेस तो कबीर महाराज कमाल महाराजांना म्हणतात, बाळा, अरे मी रडतोय ना, संसाराकरता रडत नाहीये, मी रडतो तो परमार्थ करता रडतोय. का बाबा, काय झालंय बाबा, काय झालंय? त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणायला लागले, कमाला, उद्या 50 वारकरी आपल्या घरी जेवायला येणार आहेत. 50 वारकऱ्याचं जेवणाची व्यवस्था कशी करायची? बाबा, आपण जीव घालू ना बाबा. कमाला, आपल्या घरी अन्नधान्य नाहीये बाबा, तरी काळजी करू नका, चिंता करू नका बाबा, आपण शेजारचं वाण्याचं दुकान आहे, वाण्याच्या दुकानातून आणून आपण जीव घालू वारकरी. नाही नाही कमाला, ऐका, कबीरदास महाराज म्हणायला लागले, कमाल महाराज म्हणले, शेजारच्या वाण्याच्या दुकानातून घेऊन आपण जेव घालू. त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणतात, कमाला, आपल्याला वाण्याचं दुकान देणार नाही. का देणार नाही बाबा? त्याची पहिलीच उधारी आपल्याकडे पहिलीच उधारी त्याच्याकडे आहे. काळजी करू नका बाबा, चिंता करू नये बाबा. वाण्याच्या दुकानदारानं जर आपल्याला दिलं नाही बाबा धान्य, आपण एक काम करू बाबा, आपण चोरी करू बाबा. तुम्ही म्हणसाल, संत आणि चोरी, देव जोडे तरी करावा अधर्म. ऐका बाबा, ज्या वेळेस पैसा असतो ना बाबा, ज्या वेळेस पैसे असते ना बाबा, त्यावेळेस दुकानाच्या समोरून जायचं असतं बाबा. पण ज्या वेळेस पैसे नसतात ना बाबा, त्यावेळेस वारकऱ्याचं जेवण जरी असतं ना, तर रात्रीच्या दुकानाच्या मागून जावं लागतं बाबा. बाबा ऐका, बाबा ऐका, बाबा चला बाबा. निघाले कबीरदास महाराज, कमाल महाराज थैली पिशवी हातात घेतली. घेतल्याच्या नंतर दुकानात शिरले. एका खिडकीमधून कमाल महाराज हात घेतले, जेवढं सामान लागते तेवढं सामान घेतलं. घेतल्याच्या नंतर कमाल महाराज बाहेर पडायला लागले त्या खिडकीतून. त्यावेळेस कबीरदास कमाल वाण्याचा दुकानदार उठला आणि उठल्याच्या नंतर कमाल महाराजाचे पाय पकडू लागला. त्यावेळेस कमाल महाराज म्हणतात कबीरदास महाराजांना, बाबा, वाण्याचा दुकानदार उठलाय बाबा, वाण्याच्या दुकानदाराने मला ओढतोय बाबा, ओढतोय बाबा. बाबा काही खरं नाही बाबा आपलं. बाबा, जर वाण्याच्या दुकानदाराने माझा चेहरा पाहिला ना बाबा, त्यावेळेस वाण्याचा दुकानदार सगळ्या गावांना सांगत सुटेल की कबीरदास महाराज आणि कमाल महाराज दिवसा भजन करतात आणि रात्रश्या चोऱ्या करतात. एक काम करा बाबा, एक काम करा बाबा, तुम्ही काय करा, तुमच्या हातात तलवार आहे ना, ती तलवार घ्या आणि त्या तलवारीनं माझं मुंडकं कापा. कमलाने सीरा खांडोनिया फुले, कमलाने सीरा खांडोनिया फुले, कमलाने शिर खांडोनिया पुढे, कमलाने शिर खांडोनिया
आणि शिर खंडून आपुले संत मांदिले तिन्ही लोके. ऐका, जातीनं मुसलमान पण वारकऱ्यांच्या जेवणाकरता स्वतःचा प्राण दिला. अरे आजपर्यंत वारकऱ्याच्या जेवणाकरता स्वतःच्या मुलाचा प्राण देणारा बाप मी आजपर्यंत बघितला नाही. याचा अर्थ असा आहे, बीजही शुद्ध आहे आणि फळ सुद्धा शुद्ध आहे. महाराज म्हणले शुद्ध बीज लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं त्याची वाणी कशासारखी असते. अभंगाचा द्वितीय चरण. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. महाराज म्हणतात बीजारोपण शुद्ध झालं की फळ शुद्ध होते. त्याचे वाणी कशासारखी असते तर मुखी अमृतासारखी वाणी गोड असते आणि सर्वस्व देवा करता आणि देह अर्पण केला असतो. देह देवाचे कारणी. ऐका, कुणी अर्पण केला आत्ताच बघितलं कबीरदास आणि कमाल महाराजांनी. ऐका, मुखात वाणी अमृतासारखी गोड असते. वाणी अमृतासारखी गोड असली ना तर सारं जग जिंकत आहे ते बाबा. कशी असली वाणी गोड असली पाहिजे ज्ञानोबा बोलून जातात ना, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची गोड असली वाणी पाहिजे महाराज, गोड असली पाहिजे. ऐका बाबा 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 ऐका, हा ऐका ऐका, नाही 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 त्याच्यात काही चुकी नाही, त्याची प्रत्येक कीर्तनात असतंच. हा चला चला ऐका, मुखात अमृताची वाणी गोड असते. असल्याच्या नंतर महाराज म्हणतात असा कोण साधू असतो की असं कोण असतं महाराज. महाराज तिसराही चरण सांगतात त्यांचं कसं असतं सर्वांग तर सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ. महाराज सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ,
जैसे गंगा चित्त जैसे गंगा मोगे अमृताची वाहे मोगे अमृताची वाहे मोगे अमृताची वाणी वा वा ठळ्या वाजवण्यासाठी. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाज. महाराज म्हणले शुद्ध बीज लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं एक नंबर त्याची वाणी गोड असते. त्यांनी आपला देह देवाच्याच कारणासाठी समर्पित केला असतो. महाराज एवढ्यावर थांबले नाही. महाराज म्हणतात त्यांचं सर्वांग हे निर्मळ असून चित्त गंगाजळासारखं पवित्र असतं. प्रश्न निर्माण होईल, महाराज कुणाकुणाचं चित्त गंगाजळासारखं पवित्र असतं? ऐका, ज्ञानोबरायांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र, तुकोबरायांचं गंगाजळासारखं चित्त पवित्र, नामदेवरायांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र, शंभूराजांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र. अरे द्या सोडून आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराजांचं चित्त गंगाजळासारखं पवित्र. ऐका, कोण जोग महाराज? ऐका, आळंदीत आलात ना, तुम्हाला सांगतोय, गातायत, कीर्तन करतायत, वाजवतात ना, एकमेव उपकार जर कृपा कोणाची असेल ना या पोरावरती सगळ्यावरती, तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराजांची. आळंदीत आला, एकमेव वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाहीये. ऐका ऐका, शिक्षक लोक सुद्धा ब्रह्मचारी, कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही, ते जोग महाराज. ऐका, एका ठिकाणी मला निरपेक्षता भावना किती सर्वांगाने किती निर्मळ असावं, जीवनात अपेक्षाहीन कसं जगावं, 2 मिनिटात सांगायचं आणि कीर्तनाला शेवट करायचा मला कीर्तनाचा. ऐका, जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक श्रीमंत माणूस जोग महाराजांकडे आला आणि जोग महाराजांना म्हणू लागला, ओ महाराज तुम्ही माझ्या इथं उद्या कीर्तन करा. महाराज म्हटले, बा उद्याला माझ्या त्याला वेळ नाही, मला कुठं तुझ्या इथे कीर्तन करायचे, तो 2-4 दिवस थांब, मी तुझ्या इथे कीर्तन करतो. तो श्रीमंत माणूस होता. तो श्रीमंत माणूस म्हणला, नाही नाही महाराज तुम्ही उद्याच माझ्या इथे कीर्तन करा. जोग महाराज म्हणले, तुला 2-4 दिवस थांब म्हणा, मी करतो ना कीर्तन, मला तेच धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा न गोविंदाचे पोळे, तू 2-4 दिवस थांब, मी तुझ्यात कीर्तन करतो. पण तो श्रीमंत माणूस होता महाराज, श्रीमंताला त्या पैशाचा अहंकार होता. जीवनात मी सांगत असतो, गड्या पैशाचा अहंकार जीवनात करूच नका बाबा, आणि एक तर ज्ञानाचा तर करूच नका. कारण ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल ना, तर ते ज्ञान ज्ञान नाही, ते ज्ञान विषय आहे. आणि ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान ज्ञान नाही, ज्ञान अमृत आहे. अहंकार जन्माला येऊ द्यायचा नाही. ज्ञानोबरांची भाषा पहा, नवल अहंकाराची गोटी विशेषणाला घ्या ज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावे. ऐका, जोग महाराजांना तो माणूस, जोग महाराज म्हणते, नाही उद्याच्याला होणार नाही माझ्या कीर्तन. तो श्रीमंत माणूस घराच्या बाहेर आला, गाडी लावलेली होती महागडी, गाडी लावलेली होती महागडी, गाडीतून सुटकेस काढली, डिक्कीतून सुटकेस काढली. ऐका ऐका, ती आई सुटकेस काय बुसकटानं भरलेली नव्हती, लाख लाख रुपयाचे बंडल त्या सुटकेस मध्ये होते. आणि ती सुटकेस तो श्रीमंत माणूस बैठकीत आला, जोग महाराजांच्या दिशेने फेकली. आणि फेकल्याच्या नंतर जोग महाराजांना म्हणाला, ओ महाराज उद्या तुम्ही माझ्या इथे कीर्तन करा. जोग महाराजांनी सांगितलं, बाबा रे आजपर्यंत परमार्थ मी पैसा करता केला नाही, इथूनही पुढे परमार्थ मी पैसा करता करणार नाही, इथून पुढे तुझ्या इथे कीर्तन करणार नाही, चल उठ म्हणले. त्या श्रीमंत माणसाला राग आला आणि त्यानं सांगितलं, महाराज एका कीर्तना करता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. काय म्हणला तो श्रीमंत माणूस, महाराज एका कीर्तना करता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाहीये. महाराजांनी उत्तर गुड दिलं. महाराज म्हणले, ऐक रे बाबा, एका कीर्तना करता सुटकेस भरून पैशाला लात मारणारा महाराज तुला भारतात सापडणार नाही. याला म्हणायचं सर्वांगाने निर्मळ. अनपेक्षा सुचर दक्षी उदासीनो गतव्यता सर्वारंभी परित्यागी योमत भक्ती समी प्रिय. म्हणून तर देवाला संत प्रियेत महाराज आहे की ना. मुळात जर पाहायला तर भेद नाहीच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पाहणं तुम्हाला पुरावा देतो ना. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तू भगवंतू. देवाला भगवंत का म्हणले बाबा, हे 6 गुण आहे. बघा ना, देवाकडे 6 यश आहे, अप्राप्य यश आहे देवाचं. जन्मादेश येतोन्मय आदी तरतच चारतेश्व विद्ये सुराट तेने ब्रह्महृदय आदी कवी मुयंती यत सूर्य. बरोबर का नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हितवेता हे देवाचं यश आहे ना. आमच्या संतांकडे यश नाही का? आमच्या ज्ञानोबरांकडे यश नाही का? उभारीला ध्वजती लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची यश नाही तर काय.
यश श्री श्री या शब्दाचे दोन अर्थ, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे लक्ष्मी. देवाकडे श्री किती आहे? लक्ष्मी आहे ईशी दासी. हे देवाची लक्ष्मीची आहे. ऐका, श्रीमंती आहे. आमच्या साधूची लक्ष्मी किती? आमच्या ज्ञानोबरांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची आहे द्वारी सोन्याचा पिंपळ, नांगी ऐशे बळ रेडा बोळे. श्री या शब्दाचा दुसरा अर्थ सौंदर्य. सौंदर्य किती आहे देवाकडं? रोज आपण म्हणतो राजसुकुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचनी. बरोबर का नाही? रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार. हे देवाचं सौंदर्य आहे. या आमच्या संतांकडे काय ज्ञानोबरांचं सौंदर्य आहे? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. मला सांगा ना, देवाने संतात भेद. ऐका, यशस्वी अवतारे ज्ञान औदार्य उदारता. देवाकडे देव किती उदार आहे? घेशी तेव्हा देशी ऐशी असं उदार देवाचं उदारता आहे. या आमच्या साधूकडं ज्ञानोबारांना काय घेतलं? ज्ञानेश्वरी केली. संत उदार उदार भरले अनंत भांडार. मला सांगा ना, उदारता काय? ज्ञान, वैराग्य, ज्ञानाची गोष्ट. ज्ञान किती देवाकडे? ज्ञान स्वरूप भगवंत आहे. या आमच्या साधूकडे ज्ञानोबारांचं ज्ञान किती आहे? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आमचे ज्ञानोबरा ज्ञान स्वरूप नाहीत. आमचे ज्ञानोबरा ज्ञान स्वरूप नाही गड्या. मी युक्तिवादन चिंतन असं सांगत असतो. आमचे ज्ञानोबरा ज्ञान स्वरूप नाही. त्या ज्ञानाला फुटलेले अवयव म्हणजे आमचे ज्ञानोबर आहे. ते चालते ज्ञानाचे बिंबतयाचे अवयव सुखाचे कोंबयर. माणूस किती भांब लौकिक बाबू. मला सांगा ना, देवानी संतात भेद काय? देव अवताराला येतोस कधी? धर्मावर संकट आल्याच्या नंतर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी. देवा करता अवतार आहे. आमच्या साधूचा अवतार नाही का? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे, याच्याकरता साधूचा अवतार आहे. मला सांगा ना, भेद कशात आहे? हे यश यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवाची ऐश्वर्यता सारखी संतांची ऐश्वर्यासाठी. देवानं कृपा केली तर मुका बोलतो, पांगळा चालतो, मुकम करोती वाचालम पंगुम लंगी ते ग्रम यत कृपा हातम मंदे परमानंद माधवम. ऐका गड्या, देवानं कृपा केली तर मुका बोलतो, पांगळा चालतो म्हणे. पण आमच्या साधूनं जर कृपा केली ना बाबा, तर मुका तर बोलतो, पण मुका साधा नाही बोलत, मुका वेद बोलतो. होता कृपा तुमची पशुही बोले वेद. मला सांगायचं काय? हे देवाचं आणि संतांचं सामर्थ्य. दोघात भेद नाही. देवाकडे जरी गेले निर्गुण निराकार स्वरूपानं, सगुण साकार परमात्म्याकडे जरी गेले, देवाकडे गेले तर देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो. संतांकडेही गेले तर फक्त तुम्हाला भाव प्रगट करावा लागतो. काम क्रोध मद मत्सर अहंकार लोभ त्याग करून देवाकडे जावं लागतं. त्यावेळेस देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो. जगाचा करता करविता तो आहे ना बाबा. मला सांगा ना, ज्या मंगेश महाराजांनी काय असेल त्यांच्या मनातलं नगर भोजन देण्याचा कारण प्रत्येकाला लक्षात येते. नगर भोजन का दिले? कारण एखादी मागणी पूर्ण झाली म्हणून नगर भोजनाचा कार्यक्रम आहे ना. जगाचा करता करविता तो हे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरुवात प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. हे चराचर अग्वे जे प्रकृती अंत साठवे ते शिनले जेथे विसवे ते प्रमगती मी. आणि जयाचनी प्रकृती जे जिने आदिशले विश्वे जौन प्रकृती जे गुणाते भोगी. तो विश्वेचर्याचा भरता मी चिगा पंडू सुता मी गोसावी समस्त त्रिलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे ना वाहुनी नाव रेवगे नसावे पावके 10वी वर्षावे जळी. पर्वती वैसकानं संडावी समुद्र एकानो लांडावी पृथ्वी भूते वावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणोज जगाते चाळीता चाले. हे शरीर कुणाची असत सांगा ना मला. जगाचा करता करविता तोय ना. का तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही? निश्चित करेल. फक्त तेवढा भाव देवाकडे तुम्ही समर्पित ठेवा. असा भाव तुम्ही देवाकडे करून गेलात, असा देवाकडे समर्पित भाव केला. ऐका, मग असे जीवनात साधू भेटले, असे संत जीवनात भेटले की आमच्या जीवनातले तापत्रे निघून म्हणे जाती जाती तुका म्हणे
जाती तापदर्शनी विश्रांती. महाराज म्हणले बीज शुद्ध लावल्याच्या नंतर जे फळ जन्माला येतं एक नंबर त्याची वाणी गोड असते. त्यांनी आपला देह देवाच्या करण्यासाठी समर्पित केला असतो. त्यांचं सर्वांग हे निर्मळ असून चित्त गंगाजळासारखं पवित्र असते. महाराज म्हणले ज्याचं सर्वांग निर्मळ असते, चित्त गंगाजळासारखं पवित्र असते, ज्याची वाणी अमृतासारखी गोड असते, त्यांनी सर्वस्व देवाकरता अर्पण केलं असते. असा कुणी महात्मा असू द्या, असा कुणी साधक असू द्या, अशा महात्म्याचं अशा साधकाचं एकदा जीवनात आपल्या दर्शन झालं की आपल्या जीवनातले तापत्रय निघून जातात. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ताप कोणते? त्रिविध ताप सांगितले आहेत, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक. त्रिविध तापाची झाली बोळवण. देखील या चरण वैष्णवांचे धवते योगामध्ये अभंगाचा असा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. असाच अभंगाचा भाव असेल असंही सांगू शकणार नाही.